सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स. तर आजचा आपला दौरा चालला आहे भिवंडीमधील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देण्याची. तर ही लोकेशन माझ्या लोकेशनपासून ऑलमोस्ट 40 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपल्याला तिकडे पोचायला ऑलमोस्ट 1.5 तासाचा टाईम लागेल. तर आत्ता वाजलेत 8. तर जास्त वेळ न घालवता आता आपण इथून निघूया. चला तर मग. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या सुंदर अशा राईडची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आपण बाईक अगोदर स्टार्ट केली आहे, कोल्ड स्टार्ट. तर आता आपल्यासोबत आपला एक मित्र देखील आहे, त्याला पिकअप करूया. तो आपल्याला इथे जवळच भेटेल, टेन्शन नाही. उभाच आहे ते यायला ऐकत नाही. चला शेट बसा, OTP द्या. तर सकाळी सकाळी ऐरोलीतलं वातावरण एकदम प्लेझंट आहे, मस्त थंड हवा वाहत आहे. राईडसाठी अनुकूल वातावरण आहे एकदम. आपला पिलियन पण आपल्याला भेटला आहे. पिलियनची ओळख तुम्हाला मी पुढे जाऊन करूनच देतो. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. तर मंदिराची प्रॉपर अशी पार्किंग देखील आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत 9:15. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. तर गावाचं नाव आहे मराडे पाडा. तर आता आपण इथे बाईक पार्क केली आहे. तर बाईक पार्किंगचे तुमच्याकडून 20 रुपये पर बाईक, आणि कार पार्किंग जर करत असाल तर तुमच्याकडून 50 रुपये पर कार असे चार्जेस घेतात. तर आता सर्वात पहिले आपण नाश्ता करून घेऊया. तर इथे अशी प्रॉपर अशी बाईक पार्किंग आणि कार पार्किंगसाठी पण जागा आहे. तर इथं नाश्ता पाणी करण्यासाठी शिवकांती प्रतिष्ठान ट्रस्टचं उपहारगृह देखील आहे. तर इथे आता आपण नाश्ता करत आहोत. तर मित्रांनो, आपला प्रॉपर इथे नाश्ता करून झाला आहे. तर नाश्ता एक नंबर होता. इथेच म्हणजे मंदिर आहे, त्याच्याच ट्रस्टचं इथे हॉटेल देखील आहे. नाश्ता एक नंबर आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये दर्शन करायला जाऊया. चला. ओके. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आपला जो मित्र आला त्याची ओळख करून देतो. तर हा आहे अभिजित पाटील. हॅलो. तर चला अभिजित, आता आपण आतमध्ये निघूया. येस. तर बाहेरच तुम्हाला चप्पल काढण्यासाठी ते चप्पल स्टँड देखील आहे. तर बघू शकता, हा आहे मंदिराचा मुख्य महादरवाजा. तर इथून आपण आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री घेणार आहोत. तर या महादरवाजाची उंची 42 फूट एवढी असून याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला मावळे, हत्ती, घोडे बघायला भेटतात. चला तर मग मंदिरामध्ये एंट्री घेऊया. तर फायनली मंदिरामध्ये एंट्री झाली आपली. मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बघायला भेटते. मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला भले मोठे आणि सुंदर असे सभामंडप बघायला भेटते. सभामंडपातून पुढे गेल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे हास्यमुख स्वरूपात असलेली आणि सिंहासनावरती विराजमान झालेली सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही 6.5 फूट उंचीची असून ही अखंड कृष्णशिला या दगडामध्ये घडवण्यात आली आहे.
ही मूर्ती अरुण योगीराज या मूर्तिकाराने ज्यांनी अयोध्यामधील रामलल्ला यांची मूर्ती घडवली आहे, त्याच मूर्तिकाराने ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला तुम्हाला श्री तुळजाभवानी माता मंदिर बघायला मिळते. हे मंदिर देखील खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या बाजूला तुम्हाला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे मंदिर बघायला मिळते. तर महाराजांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे आणि सुंदर प्रसंग या भिंतींवर रेखाटण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही हमखास इकडे येऊन हा एक्सपिरियन्स घ्यावा. तर इथे तुम्हाला सर्व भिंतींवरती महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या प्रसंगाच्या खाली लिहिलेले आहे. युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारचे हत्यारे जसे की भाले, कवच, तलवारी, ढाली या संचे प्रदर्शन करण्यात आले. मंदिरामध्ये शिवक्रांती ट्रस्टचे शॉप देखील आहे. तर इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, स्केच, फोटो विकत घेता येतात. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या साईडला तुम्हाला पायऱ्या बघायला मिळतात. त्या पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला असलेली संपूर्ण तटबंदी तुम्हाला बघायला मिळते आणि या तटबंदीला लागूनच 4 मुख्य बुरुज देखील आहे जे तुम्हाला इथे बघायला मिळते. तर मित्रांनो, आत्ता वाजले 1:15. तर आपलं प्रॉपर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर एक्सप्लोर करून झालं आहे. तर आता आपण निघालो आपल्या घरच्या दिशेने. जर हा व्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.